बातमी आहे साताऱ्यातनं महाबळेश्वरमध्ये वेण्णा नदीला महापूर आलाय। महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरती पाणीच पाणी पाहायला मिळते। पावसाचा आणखीनच जोर वाढला तर मात्र रस्ता बंद होणार आहे। नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरू शकेल असा अंदाजही वर्तवला जातोय। त्यामुळे आता महाबळेश्वरमध्ये वेण्णा नदीला प्रचंड पूर आलेला पाहायला मिळतोय। अधिक माहिती घेऊयात राहुल तपासे यांच्याकडनं। राहुल, काय सध्याचे अपडेट्स? प्रज्ञा, जो काही सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जो काही पाऊस कोसळताना आपण कालपासून पाहतोय, त्याच्यामुळे आता नदी ओढे नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याचे एकंदरीत पाहायला मिळते। त्याचाच हा परिणाम एकंदरीत कोयना धरणातून पाणी सोडावं लागलेलं आहे वेळेच्या आधी। आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे महाबळेश्वर परिसरात वेण्णा नदीला महापूर आलेला आहे आणि त्याचं पाणी आता रस्त्यावरती उतरल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। या धोकादायक स्थितीतही वाहन चालक आपली वाहनं या ठिकाणाहून नेतानाही पाहायला चित्र आपण एनडीटीव्हीच्या माध्यमातून दाखवतोय। एकंदरीतच हा जर पाऊस आणखी वाढला तर मात्र निश्चितच रस्ता महाबळेश्वर पाचगणी जो रस्ता आहे तो पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या नदीकाठी असलेले जे काही पर्यटकांसाठी जी खेळणी लावण्यात आली होती ती आता या नदीमध्ये समाविष्ट झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। अतिशय वाईट परिस्थिती आता सध्याची तर पावसाची पाहायला मिळते। हा पाऊस जर वाढला तर निश्चितच अनेक घरांमध्ये पाणीही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता प्रशासकीय यंत्रणा यामुळे अलर्ट झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। मात्र अद्यापपर्यंत हा जो काही पाचगणी महाबळेश्वर रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला नाही। मात्र जर पाऊस वाढला तर अशा धोकादायक स्थितीत जर वाहन पुढे नेलं तर मात्र अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल। तर सध्या महाबळेश्वर पाचगणीत जोरदार पाऊस बरसतोय आणि त्याचा फटका जो आहे तो म्हणजे रस्ता बंद होण्यात रूपांतरित झालेला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी पाणी वाहत आहे आणि अर्थातच वेण्णा नदी जी आहे तिला सुद्धा पूर आलेला पाहायला मिळतोय। साताऱ्यामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि या साताऱ्यातल्या पावसाचा फटका आणि खास करून पश्चिम साताऱ्यात होत असलेल्या पावसाचा फटका हा महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी आलेल्या नागरिकांना आणि स्थानिकांनाही बसतोय।